हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम, द्वितीयो भीम एव च। पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता गुरवः साक्षातिष्ठं दैवं श्रियः पतिः। आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती। देवो नारायणश्रीशः देवी मङ्गलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही वायुदेवालय, मुख्य प्राणालय, हनुम, भीम, मध्व या तिन्ही अवतारारी वायुदेवानं येऊन हांगा परमात्माले कार्य साधने केलेले हे आमकां पुरेजना गोतस. हें तागेले लोकप्रसिद्ध अवतार रूप म्हणटाचे पुरेजना गोतसूचे अवतार रूप. मागीर वायुदेवाक सहस्रनामान तागेलें आराधन करताची. वायुतत्व प्रदीप म्हणलें एक बूक आसा, तांत वायुदेवाले 108 अष्टोत्तर शतनाम ताजे एक अर्थू एक विवरण आसा, भारी छंद आसा तें. खंय त्या बूक म्हणल्यार एक पंतवाजियात वायुदेवाल कितले नांव आसा, ताका कितले अर्थ आसा हे पळय भारी. म्हळ्यार तसल मस्त जनान बरयलेले बूक आसच्या पुरो मेळटा. तशी आतां वायुदेवाक मुख्य जावन आमकां गोत्त आशिल्लें तागेले भजनांनी म्हणटन कितले सकट नांव मेळटा पळया. मुख्य प्राण, मारुत, हनुम, भीम, मध्व, मागीर गुरुवर, महाधाता, बल, विज्ञात, भवरोगभेषज, विश्वचेष्टक, वीतभय, अनिल, अमृत, अमर्त्य मुणी ताका म्हणटाची, दशमती, अनिमेश, मागीर अनिद्रा, उद्गीत, मातरिश्व, अपरब्रह्म, ज्येष्ठ, हंस, धर्म, अग्नि, अन, ईर, समीर, असु असल कितली की नांव आमकां मेळटा पळया. तागेले पवमान पुराय वायुदेवाले नांव असल मस्त नांव सोदिल्यार विंगड बुकांत मेळटा. वायुदेवाले सहस्रनाम म्हणूय मेळो पुरो मेळटाय. कितले जणांन सांगचें आयकलें हांव. कसल वाचिताची म्हळ्यार वायुदेवाल सहस्रनाम म्हळ्यार दादले मनीस भटमामनी म्हणटाची हनुमंताला आराधक. तशी मागीर वायुदेव गुणपरिपूर्ण म्हूण म्हणटाची. त्याची आमी आतां इतले वेळा शिकिलांतूची आमकां मन गेला परमात्माले. नंतर महालक्ष्मी तिगेले नंतर आनंदान, बलान, ज्ञानान गुणपरिपूर्ण जावन आसूचे कोण म्हणाले वायुदेवान म्हूण. तागेले गुण कसले आमी नित्याची तागे स्तोत्र म्हणटनाय म्हणटात न्हय हनुमंताले. तशी भक्ती दिता, ज्ञान दिता, वैराग्य दिता, प्रज्ञा, मेधा, धृती, स्थिती, योग, प्राण, बलम च एव वृकोदरः इति स्मृतः एतादृशात्मको वायुः म्हूण म्हणटाचे. बुद्धिर्बलम आमी केन्नाय श्लोक तागेलो वायुदेवाल म्हणटा तांतूय तागेले गुण पुराय आसा पळय. तशीची वृकोदराल उडगास करतना तेच सांगचें कित्याक म्हळ्यार वायुदेवूय भीमूय एकूलेक. तन्नी कोणूय न्ही, तन्नी एकची मूल रूप वायुदेवाले अवतार. तशी केन्नाय तशीची परमात्मालय अवताराक न्ही मूल रुपाक गुणभेद आसना. तशी वायुदेवूय तशीची. तोची हनुमंतो म्हणून घेतलो, तोची भीमसेनो म्हणून घेतलो, तोची हे कलियुगांत मध्वाचार्य म्हणून घेतलो. तशी सकल जिवांतू परमात्माल वटू आसून
परमात्माल उठूची ते सर्व जीवाचे कर्म नियंत्रण कोरणू नियमन कोरणू परमात्म कशी शुभकर्म फल घेता तशीची वायुदेवई शुभकर्म फल भोगत्र म्हणताचे. आणि वायुदेवाकई तवई स्वयं आनंदमूर्ती अपार आनंद असतलो जलरी परमात्माल आज्ञेनं करतलो. तिथले एक परमात्माले म्हणकेची परमात्माला ओटूची परमात्माला ओटू त्या देहा असल्यारी ते देहाचे सर्व नियमन परमात्माला एक आदेशानं करतल. मात्र तशी वायू अपरब्रह्मो म्हणून म्हणताची. अपरब्रह्म म्हळ्यार आनी येवचो ब्रह्मदेव वायू म्हणून. नमो ब्रह्मणे नमस्ते वायू त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी म्हणून म्हणता पळय आमी. तशी परब्रह्मू तुका नमस्कारो आणि अपरब्रह्म जावन येवचो वायुदेवू तुकाय नमस्कारो म्हणून सांगून आमी म्हणताची. तशी प्रत्यक्ष ब्रह्मो दिश्चो तसल ब्रह्मो म्हणून म्हणतात त्या तुका नमस्कार म्हणून. न केवलम जीव नियामक किम तु बलज्ञानादि गुणानपी म्हणूस. जीवाला नियामक मात्र नाही. तांकां बुद्धी बल बुद्धिर्बलम यशो धैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वम हनुमस्मरणात लभ्यते म्हणून आमी म्हणता पळय. बुद्धी दित्ता बल यश धैर्य स्थैर्य मेधा धृती निर्भयत्व अरोगता अजाड्य वाक्पटुत्व ध्यान वैराग्य यथार्थज्ञान आनंद भक्ती हे पुरे सद्गुण दिवचे वायुदेवानं म्हणून. तशी मुक्ती पावच्याक जावका जाल्यार एक योग्य ज्ञानपूर्ती समजावन असोचो परमात्माला भक्ती दितले वायुदेवूची. विंगड कोणाकय ते साम्यार्थ ना म्हणताची. तशें जावन ताका वायुदेवाक जीव उत्तम म्हणून म्हणताचे आमी. जगद्गुरू व आय उ वायू म्हणून उत्तम जावन आशिल्ले बलज्ञानादी सकल गुणपूर्ण तोची प्रत्यक्ष ब्रह्मो म्हणून म्हणताचे. सर्वदेवोत्तमे वायु इति ज्ञानान्न चापरम प्रियमस्ति हरेः किंचित. सर्व देवालंतो वायु उत्तमो ज्ञानानय परमात्माक प्रिय जावन आशिल्लो परमात्माक ती प्रिय जावन आशिल्लो वायुदेवो म्हणून. हें कोणाक कळटा तांकां वायुदेव गुरू म्हणलें आमी. तशी परमात्माले ज्ञान दिवन कोण वायुदेवूय जिवोत्तम म्हूण लेखता परमात्माला प्रितीचो म्हणून ज्ञान पावता ताका आनीकी उत्तम ज्ञान मेळचे तशी अनुग्रह वायुदेव करता. मुख्य प्रणाम मूल गुरुवे म्हणल्यार म्हणके. आनी परमात्माक तवय प्रितीची जाता वायुदेवाल वरी. मुक्तीक एक रिती कारण जावचो वायुदेवूची. तशी कोण वायुदेवाले महात्मे मना व्हरून घेतला तांकां वायुदेव संवसारांत दुखून मुक्त करयता म्हणून सांगून मुक्तीम इष्यती असंशयः मुक्तीम एष्यती असंशयः म्हणटा खंडित मुक्ती मेळटा म्हणून सांगून सर्व शास्त्र सांगताची. आता हे शास्त्र म्हणून म्हणटना कसले ते शास्त्र. शास्त्रांत सांगताची कसं न्ही रगादी वेद मागिरी पंचरात्र मागिरी सकल पुराण अष्टादश पुराण महाभारत रामायण हे पुरे ओट मेळून ताका शास्त्र म्हणून म्हणटाची. हे शास्त्रांत कसले आमी कोरका कसले करून नज हे पुरे शास्त्रान आमकां कळचें. सदाचार परमात्माक पावन घेवची कशी परमात्मा म्हळ्यार कोण हे पुरे परमात्माला गुणविशेशण सगळे आमकां शास्त्रांत कळटा. तांतूय रगादी चारी वेद भारी एक श्रेष्ठ प्रमाण म्हणून म्हणटाचे परमात्माला विशयांत. इतक म्हळ्यार ते सांगिल्ले परमात्मान अपौरुषेयाः वेदाः अपौरुषेयाः म्हळ्यार वेदाः ते नित्यः सत्यत्वाच्च तयश्चा अखिलैः श्रुतिः आम्नायो न अन्यथा पाठाधीश बुद्धी स्थितौ सदा म्हणून सांगला. वेद अनादि नित्य अपौरुषेय केन्नाय आसता ते तशें जावन वेद म्हणटाची. सर्व आयकुची तसले तशें जावन श्रुती म्हणटाची. तशें जावन वर्ण पद वाक्य अर्थ क्रम स्वर सकळी
आसूची देखून ताका आमनाय म्हूण सांगून म्हणटाची म्हणलें. आतां वेद अपौरुशेय म्हणलें. अपौरुशेय म्हळ्यार कसं न्ही, पुरुशाल निमती रचन जाल्लेलें न्हय, कोणेय ते वेद बरयिल्ले ना म्हूण म्हणटाची. आनी केदनाय आसूचे अनादी नित्य जावन आशिल्ले वेद म्हूण सांगून तशें जावन ताका प्रमाणशास्त्र म्हणटाची. तशें म्हणटना आमगेल्या मनांत येता न्यायसुधांतूय सांगलां हें ननु कोयम वेदः. वेद म्हळ्यार कसं न्ही, किंच तस्य अपौरुशेयत्वम, तें अपौरुशेय म्हूण इतें सांगलें. तेश खातीर क्रमविशेष विशिष्टवर्णाः वेदः तस्य नियत एकप्रकारत्वम् अपौरुषेयत्वं स्वतंत्रपुरुषपूर्वकत्व अभाव इति. क्रम विशेष विशिष्ट वर्णाची वेद म्हणलें. नियत जावन एक प्रकार जावन आसूचे, केदनाकय क्रम व्यत्यास जावन आसूचे. शब्द राशीची वेद म्हूण विशिष्ट वर्णाचे विशेष रितीचे क्रमाचे एक शब्द राशी वेद म्हणून घेता म्हूण. तशी तें अपौरुशेय म्हूण सांगून आत्तां जेवो म्हणलेलें न्ही, हाजे फुडेंच कल्पांतू आत्तां आनी येवचे कल्पांतू म्हळ्यार अनादी दुखून ताका तें अपौरुशेयची. तशी अनादी नित्य म्हूण म्हणटाची. तें केदनाय एकुल्याक आसता वेद म्हूण म्हळेलें. तशी परमात्मो वेद फुडली कल्पांतू ब्रह्माक कशी शिकोवन दिला पळय ताणें, तशीच ह्या कल्पाच्या आदींतूय सांगतकय तो. आनीच कल्प जाता न्ही तशी सांगतकय. तशी वेदय तशीची फुडें कशी सांगता आशिल्लीची तशी आत्ताय सांगताची, आनीची जनय तशी सांगताची. सनातन दुखून वेद एकुल्याक सांगून घेवन आयला. तशें जावन वेदांत कसले व्यत्यास ना, फुडें दुखून कशी आशिल्ली तशी आशिल्ली देखून ते वेदाक एकल्यान रचन एक स्वतंत्र पुरुशान रचन केलेलें न्ही म्हूण येता. तशें जावन ताका अपौरुशेय म्हणून म्हणचें. ताजे खातीरची वेद प्रमाण ग्रंथ म्हणून घेता. तशी आतां ते वेद अपौरुशेय म्हणूची आमकां कशी सांगीत दृढ जावन वेद अपौरुशेयची कोणेय केल्लेलें न्ही म्हणून दृढ जावन कशी सांगूं येता. हे संदेह पुराय जनाक येता. पळय, पाप पुण्य धर्म अधर्म देव हे पुरे अतिंद्रिय म्हणटाची दोळ्याक दिसना नाशिल्ले. आतां आमी कोणाकय एक पाप तो पुण्य तो धर्म अधर्म करता म्हूण ताणें आचरण हाडटना सांगता शिवाय तें पाप म्हळ्यार ताका तें कशें आसता, पुण्य म्हळ्यार कशें आसता, धर्म कशें आसता, देव कशें आसता, हे पळय आमकां मना वचनान दिलें जाल्यार ते प्रमाण ग्रंथा मुखांतर आमी हे पळय अर्थ करून घेताची. तशी हें कोणाकय मना वचन कोणाकय दोळ्या दिसना नातिल्ली वस्तू जाल्यार हे पुराय आस म्हूण सांगून पाप आस पुण्य आस धर्म अधर्म आस म्हळेलें पुरे जनी ओपून घेतात न्हय. ओपून घेना नातिल्ले कोणेय आसच वे. तशी खंयचे प्रमाणाच्या आधारान हे पळय आमी ओपून घेवपाक जाता. पाप म्हळ्यार कसलें, पुण्य म्हळ्यार कसलें, धर्म म्हळ्यार कसलें, अधर्म म्हळ्यार कसलें. वो धर्म म्हणका जाल्यार ताका विरुद्ध जावन कसो की आसुका न्हय, ते अधर्म म्हणून घेता. तो अधर्म म्हणका जाल्यार धर्म म्हळ्यार कसलो म्हणून कळका. हें पाप म्हळ्यार पुण्य कसलें म्हणून कळका. हे पुरय आमकां कशें कळचें, कोण सांगचें आमकां हें हें अशी दिसता तशें दिसता तशी ताजे खातीर हाका पाप म्हणटा दिसता, हाजे खातीर पुण्य म्हणटा दिसता म्हूण आमी कसले तर्क करूं जायना. कित्याक म्हळ्यार ते प्रमाण ग्रंथ म्हणून घेतले, हे प्रमाण जावन आशिल्ले विशय म्हणून घेतले. आमकां जाय जाल्यार तशी हे पाप आतां हें पाप मागीर तेंच पुण्य जाता, मागीर ते ना बा तें पुण्यान येना हें पापान येता म्हूण सांगून आमी निर्धार केलेलें न्ही. ते खंयचे पाप खंयचे पुण्य म्हूण म्हळेलें ते सुरवेची सांगून जाल्ला. कोण सांगिल्लें तें म्हळ्यार तेंच आमी सांगताची. ते अपौरुशेय जावन आशिल्ले वेदांतू आमकां कळलेलें म्हूण सांगून. तशी आतां एक पाप एक पुण्य यो धर्म तो अधर्म ज्ञानी आमकां सांगताची म्हूण लेखलें की आतां आमीची पळयताची एक परमात्माक अर्थ करून घेवचे विशयांतू विंगड विंगड दर्शनशास्त्र आसाची. द्वैताद्वैत विशिश्टाद्वैत
तशीची विंगड कसं की एक दर्शनशास्त्र आजी जे एक ते मताचार्यालय एक कसं म्हणटाची परसेप्शन्स म्हणटा पळय ताजे वेरे आदर्श न्हू त्या विंगड विंगड ರೀತಿ परमात्मा तांणी सांगताची जाल्यारी त्या ज्ञानीलंतूची सांगचे विशयांत भिन्नाभिप्राय आयल्यारी हें तांगेले एक पुरुष सहज एक विशय म्हणून म्हणटाचे म्हळ्यार तांगेले एक तांणी कसं की तांगेले शास्त्र तांगेले एक मत तांणी कसं की प्रमाणशास्त्रांतले वाक्य काण दिवन खंयचे खंयचे कितें तांणी सांगताचे वय बाय एक वाक्याची 10 ನಮೂನಿ ಅರ್ಥ 21 ನಮೂನೆचे ಅರ್ಥस ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರಾಕ 21 ಜನಾನ್ ಭಾಷ್ಯ ಬರೀला म्हणून आम्ही ऐकलीच त्या 21 भाष्याक एका एक संबंधू नानतील तशी बरयला तशें मागीर कडेरी द्वैत सिद्धांत मध्वाचार्याले ते प्रबल जावन मंडन केल्ले म्हूण सांगून आमी पळयली की म्हणटना आतां हे कोणालेन तूं एक स्पश्ट सुस्पश्ट अभिप्राय असना विंगड विंगड रितीच्यो म्हूण म्हणटना हे पाप पुण्य धर्माधर्म सगळे निर्धार जावची कशी म्हूण म्हळ्यार परमात्मूच वेद करता म्हूण सांगून अपौरुशेय वेद म्हळ्यार हेंचे एक प्रमाण जाता कित्याक म्हूण म्हळ्यार परमात्मान वेद करतर हांवें वेद केल्लेले तो खंय ताणें कोणा लागीं सांगून घेनी वगळसून घेनी जाल्यार परमात्मो तागेले ज्ञानस्थ जावन आशिल्लो विशय तो कळ्ळें तो प्रतिकल्पांत ब्रह्माक सांगून प्रवर्तन करता अभिव्यक्त करता म्हूण येता तशी कृष्णान अहम वेदेही म्हूण सांगून हांतू सांगला वेदेश्च सर्वे अहमेव वेद्यः तेवय सांगला आनी अहम वेद म्हूण सांगून गीतेंत सांगला म्हणटना थंय सर्व वेद प्रतिपाद्य म्हणून सांगून गीतेंत आमकां गीत वाजयतना भगवत गीत वाजयतना परमात्मूची सर्व वेद प्रतिपाद्य ओंकार प्रतिपाद्य प्रणम शब्द वाच्य हे पळय आमकां गीतेंत कळटा आतां सुरवेक त्या वेदची प्रमाण ग्रंथ म्हूण सांगून आमकां कळटा तेदन मात्र परमात्मा वेदवाक्यान प्रमाणीत जाता म्हूण सांगून कळटा वय बाय तशी परमात्मान कितलेकी जनान सांगचे आसा परमात्मो आस की ना म्हूण म्हळ्यार गोंदळ मस्त जनाक आसा कितलेकी जन परमात्मो ना प्रकृती निमती पुराय जावचे अशें तशें सगळें म्हणटाचे जाल्यार परमात्मान सांगचे आसा गितेंत प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय म्हणून मिगेल अधिष्ठानांत प्रकृती आसता जवो मयाध्यक्षेण प्रकृती ही सुयते सचराचरम म्हणून सांगता परमात्मा मिगेले एक नियमनांतूची जेव्हा मेगेले एक अध्यक्षतेंतूची जेव्हा हांव पळोवन घेवन मेगेल नेतृत्वांतूची प्रकृती तिणें जगत सृश्टी करचें ही प्रकृती म्हळ्यार दुसरी कोणूय न्ही अक्षर पुरुश जावन आशिल्ली महालक्ष्मी म्हणून 15 अध्यायांत परमात्मो सांगता पळय तशी तसल्यार परमात्मो ना म्हूण म्हणटले जनाक परमात्मो आस म्हूण गीत वाजयतना कळटा म्हणटना नानतील परमात्मो नानतील वेद ताण रचन केल्ले हे पुरे फट्टी म्हणून म्हणटले जनांक हें कळटा नानतील परमात्मनी परमात्मो आस तशें परमात्मान ते धर्मशास्त्र म्हणून घेतिल्ले वेद रचन केलेले वेद प्रतिपाद्योय तशीची परमात्मोची म्हूण सांगून आमकां कळटा मागीर आतां करता अप्रसिद्धत्वात म्हूण सांगून म्हणला वेद कोणें बरयला कोणें रचन केला म्हूण सांगून कळ्ळावे नानवे जाल्यार वेदांतूल मंत्र भारी एक ज्ञान सुचे महाऋषी सकण म्हणटा पळय तांगेले ज्ञानदृश्टीक गोचर जालेले तशें तांकां मंत्रदृश्टार म्हळ्यार मंत्र तांणी ज्ञानदृश्टीन पळयलेले तशें प्रती एक मंत्राक मंत्रदृश्टार ऋषी म्हूण आसची तशी तांणी ते वेद आतां वेद परमात्माने विंगड कोणकी एक मनशान रचन केलेले म्हूण जाल्यार आमी आतां वरलेले पुरे ग्रंथ कोण रचन केलेले केन्ना रचन केलेले म्हूण
कळनी वे आमकां तशी तें मागीर आमकां कळटशिल्लें न्हय वे हे वेद अमके वेळाक अमक्याल निमती रचन जाल्लें म्हूण जाल्यार खंयचे वेदांत तूं ऋग्वेदाच्यो यजुर्वेदाच्यो सामवेदाच्यो खंयच्यान हे वेद बरयले हान्नी म्हूण सांगून कडेर सांग न्ही आनी रचन केलेलें म्हूण सांगून कोणालें नांव सांग न्ही पूण तुकून एक वेद उच्चारण जातरच म्हूण म्हणटना तें सनातन जावन आशिल्लें म्हूण जाता वय बे जाल्यार केन्नाय पुरुशकृत पौरुशेय वाक्याक हें शब्द जोडण करून एक वाक्य केल्लें रचन केल्लें अमके पुरुशान रचन केल्लें आनी केलेलें हागेल नांव तशी पुराय येत पळात आमी म्हणजे रामरक्षा स्तोत्र जेवो म्हणजे गायत्री मंत्र जेवो अमके ऋषीन सांगिल्ले त्या पुराय आमी म्हणटा जाल्यार वेद अमके ऋषीन सांगिल्ले म्हूण खंय आसवे ना न्हय तशी कोणेय हें वेद रचने कोरून हे मेगेले म्हूण हक्कुस्थापन म्हणटा पळय हे ग्रंथ रचने मेगेले हाजे पूर्ण रेट्स मेगेले म्हूण सांगून कोणेय सांगलां ना न्हय तशी ताजे खातीर एक पौरुशेय ग्रंथ म्हळ्यार पुरुशकृत ग्रंथ जाल्यार तातूंत भितर आमकां न्यूनच ಸ್ವಲ್ಪ दोश ಸ್ವಲ್ಪ पळोवचे मेळटशिल्ले म्हळ्यार ज्ञान विपरीत ज्ञान प्रमाद मोह राग द्वेष असल पुराय म्हणटाची कापट्य हें पुराय खंयच्यानूय ना खंयचे वेदांतू ना तशीची म्हणटाची वेदांतू अंध्रत ना अंध्रतत्व पटी सांगची तें ना खंय स्वव्याहरती म्हळ्यार म्हाकाची आव सांगिलेची तप्पू म्हणून विरोध करून सांगचे तें ना पुनरुक्ती वापस सांगिल आसवे ना संवादरहितत्व असले पुराय दोशू ते आशिल्ले जाल्यार ते पौरुशेय ग्रंथ म्हणून घेतशिल्ले हे खंयचेय दोशू वेदांतू ना खंय तशी ते निर्दोश जावन आस म्हूण नहि धर्मादी सिद्धी स्यात् नित्यम वाक्यम विना क्वचित म्हणून मध्वाचार्यान सांगिल्लें आसा म्हळ्यार नित्य वाक्य म्हूण तांणी अपौरुशेय जावन वेदवाक्याक सांगताची अपौरुशेय जाल्लेलें वेदवाक्य नित्य वाक्य म्हणटाची तशी वेद वाक्य सोडल्यार विंगड खंयचेय प्रमाणान धर्म अधर्म पाप पुण्य हे प्रयतींद्रिय वस्तू म्हणटाचे आनी परमात्मो सिद्ध कोण सांगचे जायना सिद्ध म्हळ्यार प्रमाण कोण सांगचे जायना म्हणून तशी एक धर्म कसो ह्या पुराय जाय आशिल्ले म्हूण म्हणलें जाल्यार न्हय ते ग्रंथांतू आसूचे विशयी म्हूण आमी सोडल्यार एक आतां आमी ह्या लोकांतू आसत न्हय हे लोक एक समाज म्हणटाचे आमी एक समाजा भितर आसाची हे समाज सुवेवस्थीत जावन चलतरस म्हूण आमी सांगता जाल्यार ताका आधार कसले हे समाज आतां आमी उतरां जाल्यार म्हणटात न्हय हे समाज पळय हे तो बरी अधर्मी माराया तो कसलो करता नाका जाल्यार करता हाणें पापां केलें ताणें पुण्य तो पुण्यवंत वो पापिश्ट असले पुराय आमी सांगतात न्हय आनी एक समाज चंद रितीर चोलका जाल्यार आमी म्हणटाची थंय कसो जेवका आतां इलेक्शन जातर आशिल्लें आमी एक कोणाकय जावन कोणाकय एक सिलेक्ट कोरका जाल्यार आमी आलोचन करता तो हॉनेस्ट वे तो सत्य सांगतलो वे ती पार्टीच्या हांगी वे तशें जाल्यार ताका एक मानदंड कसो जालें ही पार्टीच्या हांगी वे म्हणका जाल्यार ते पार्टीन कसो की एक चांग गूण आसूं का म्हण गेलें न्हय ह्यो मनीस शासक जावच्या अर्ह वे म्हणका जाल्यार आतां गेल्यान तूं आमी कसो की एक स्वल्प गूण प्लस पॉयंट्स आमी लेखतात न्हय ते आसूं का तशें जाल्यार मान ताका सिलेक्ट करचें म्हूण आमी लेखतात न्हय तशें जाल्यार ह्या पळय कशी खंयच्या आदारार सांगलें आमी खंयच्या आदारार आमी तो चांगू ताका वोट दिवया ते अशें करुया त्या पुराय लेखताच कशी म्हळ्यार एक समाज चंदरितीर चोलका जाल्यार धर्म जावका म्हळ्यार आमकां कळ्ळें ऑनेस्ट आमी म्हणटा पळय सत्य प्रामाणिकते ताजे नंतर स्वल्प तांकां त्याग बुद्धी जावका परोपकार आसुका हे पळय सद्गुण म्हणटाचे हे सद्गुण आशिल्ले हे सद्गुणाची समाज चंदरितीर चोलूंक साध्य जाता तशी हे सद्गुण आसुका म्हण जाल्यार थंय कसो की दुर्गुण आसुका खंयचे धर्म म्हणटा धर्म म्हणका जाल्यार थंय एक अधर्म म्हण आसुका आमी पुण्य म्हण म्हणटा जाल्यार थंय एक पाप म्हण आसुका मागीर आमी म्हणटा पळय स्वर्गस ताका विरोध जावन एक नरक आस ज्ञान आस म्हळ्यार थंय एक अज्ञान आस हे द्वंद्व आसूचे
एक द्वंद्व पुरे परमात्मान सुरवेकची रात्री दिसू असल द्वंद्व पुरे परमात्मान जीवसृष्टिक पुढेची प्रकृती पुराय जतरी पुराय त्रिगुण सक्कड जतरी मागीर द्वंद्व सृष्टी जाल्ले या पुरे आम्ही भागवतांतू पळयतात न्हय तेश आतां आम्ही एक चांग म्हणका जाल्यार या पुराय कसं अडिपाय जाले एक समाजाचे अडिपाय कसं आम्ही लेखता पळय सो ताणें तो एक समाज चंद्रितीर चोलकाला तई चांग जन आसूं का धर्मार चलतल जन आसूं का अधर्म खंडन जाव का तसल्यार धर्म न्ही अधर्म म्हळ्यार कसा म्हूण सांगून समक कळका वय वय तशी आतां हे पुरे आमकां खंय मेळटा म्हळ्यार आमकां धर्मांत मेळटा म्हणटात न्हय धर्म म्हळ्यार कसं न्ही विधी निषेधात्मकम धर्मम म्हूण म्हणलें कसल कोरका कसल कोरून नज विधी आनी निषेध हे दोनी ओट्ट जावन सुचेची आमी धर्म म्हूण म्हणटाची धर्म आमकां कसो सांगता तूं अमकी तशी करी हे पुराय कोरनुका योची धर्म अधर्म म्हळ्यार कोर नज्ज म्हणून कसं सांगला पळय त्या पुराय केल्यार तोच अधर्म इतलें आमकां हे गीता भागवत रामायण महाभारत हे पुराय पळयतनाची आमी दुर्योधनान भारीच सांग केल्ले तशी कोरक आशिल्ले कृष्णा तशी उलोक आशिल्ले कृष्णा विरोध केलेले चांग म्हणून सांगतले जन ना म्हणून आमी म्हणून जायना समाजांत इतक म्हळ्यार तांकां तामसी जनाची प्रीती आसता तामस गूण आशिल्ले जन तामसी दुर्योधनाक ताणें केल्ले सम म्हणून पुरोची शकुनील म्हणके कौटिल्य कुत्सित बुद्धी आशिल्ले जन शकुनील पात्र मेचून घेवच्या पुरोची जाल्यार पांडव सम म्हणटले जन कृष्ण परमात्म म्हणटले जन आजिकय 99% आसची तशी हे पुरे खंयच्या निमते आमकां साध्य जाल्लें ना नतल्यार आमी खंयचेय एक काणी नाका खंयचेय एक फिल्म कसो पळयतना आमी हो चांग मनीशू तो वायट करतरस हे पुरे निर्धार करता जाल्यार हाचे अडिपाय खंय दुखून आयले खंयचे हे आमकां कशें आमकां कळ्ळें म्हळ्यार सान दुखून आमकां घर कडेन हे वायट हे चांग म्हूण सांगतलीची तांकां कशें कळ्ळें तांगेले मालगड सांगतलीची वय तशीच परंपरागत जावन ह्यो धर्मा विशयी आयला म्हूण जाल्यार हे सनातन म्हूण जालें आतां आमी कसं की श्रुती स्मृती प्रेवाजिताची वा जुगोत्नातील कालांत हें आशिल्लें तशें जाल्यार हें पोड दुखून आशिल्लें तशें जाल्यार खंय दुखून येयलें वेदा दुखून येयले तसल्यार एक मनशान हो धर्म हें अधर्म म्हणून सांगिल्लें जाल्यार हें कोरका हें करूं नज म्हूण सांगिल्लें जाल्यार ते बदलायच रस्ता आशिल्ली तांकां समजावन वय तरी हे एकूल कसं पुड दुकूर धर्माधर्म पाप पुण्य विशय एकूल कसं म्हूण जाल्यार हें वेद अपौरुशेय म्हूण सांगून आमी ओपू येत न्हय तशी आनी कोणेय हें अशें केल्यार लोकांक उपयोग जाता म्हूण सांगून कसले वेदांत चेंजीस केलेले ना संविधानांत पळय कॉन्स्टिट्युशनांत एक तिद्दुपडी म्हूण करतात तशी वेदांत आजे वरान कसले तिद्दुपडी जाल्लेले ना ते तशी आसा तशें ते अपौरुशेय तशी आतां आमी वैशाखा वेळ उदक मस्त उणी जाला पिवच्या समीत उदक आसना लौकी कडेन 2-3 दिसा एक पर्यंत उदक सप्लाय आनी जेवची तसल परिस्थिती आयली की त्या वेळार समुद्राचें उदक गोड आशिल्लें जाल्यार आमी तें पुणी पिवच्याक काडीत आशिल्लें कितलें उदक आसा समुद्रांत म्हूण म्हणली कुडलें समुद्र तो ताजे एक मिठा उदक गोड जेवच्या साध्य स्वय ना कितले की सनातन दुखून अनादिकाल दुखून ते सृश्टी जायत लेकून तशी चोल नयला वय तशी केन्नाय हे इत्याक अशी त्या इत्याक तशी म्हूण सांगपाचें ताका एक प्रमाण म्हूण जेवका शिवाय प्रमाणान आमी ते अमकी तशी धर्म म्हूण सांगता शिवाय तो बदलाई सुचा जावचें लोकोपयोगा खातीर म्हूण सांगू जायना देखून ते अपौरुशेय त्या परमात्मान केलेले देखून तांतू कोणी तिद्दुपडी हाडच्याक बदलावण करच्याक साध्य ना तशी आमकां आमगेली इंद्रियाक एक लिमिटेड शक्ती आशिल्ली देखून अतिंद्रिय जावन आशिल्ली कितले की विशय आमकां दिसना कळना म्हणले कुडले
आमकां तें ना म्हूण सांगूं येता. आतां वायरस बॅक्टेरिया हे पळय दोळे दिसना आमकां, तें ना म्हूण सांगूं येता. आमी ताका एक सूक्ष्मदर्शक म्हूण सोदून काडलें, ताजेन पुराय आमी पळयच्या सुरू केल्लें. तशी आमकां तसल पळय उपकरण सृश्टी कोर न्हू, आमी तसल एक दोळ्याक दिसना नासलें, दोळ्याक अगोचर जावनाशिल्लें तसल वस्तू पळयताची जाल्यार ही परमात्माक हें कशी सूक्ष्मदर्शक एक वायरस आपळीत की तशीच विशेष एक दृश्टी दिव्य जावन आशिल्ली ज्ञानदृश्टी आमकां आयल्यार आमकां परमात्मा पळोवच्याक जाता. यामय वोपोताच आमी समनवें. आतां अर्जुनाक कशी कांय नाका हें एक सुलभ रितीन ओपयत म्हळ्यार विभुती योगांतू तागेले विभुती सांगिल्लो परमात्मो ताका विश्व रूप दर्शन पळोवका तुगेले विराट रूप हांव पळोवका म्हण अर्जुनान सांगतना तुका तुगेले बाह्य चक्षुक पळोवचें जायना नतील विशय तो तुका हांव एक दिव्यम चक्षुम ददामी ते तुका हांव दिव्य चक्षु दिता म्हूण सांगून परमात्मान दिव्य चक्षु दिलेले अर्जुनाक. तसल्यार ही परमात्मा पळोवका म्हण जाल्यार एक दिव्य चक्षु जावका. ते खंयच्यो चक्षु मनशान गेल्लेले कन्नडक न्हय ते. आमकां आतां वाजूच्या जायनी 40 वर्सां जाले, 40 आयिल्ले म्हणले कुडले आमी डॉक्टराले वचून दोळ परीक्षा करून कन्नडक घेवन वाजूचे पळोवचे सगळें सुस्पश्ट करून घेताची. जाल्यार परमात्मा पळोवच्याक खंयचे डॉक्टर कन्नडक दिना. कित्याक म्हळ्यार परमात्मो मनुष्य मात्राक पळोवच्याक मेळना नातिलो म्हणले नंतर मनुष्य मात्रान सृश्टी केलेले खंयचेय विशयान तुकून आमी खंयचेय एक साधनान परमात्मा पळोवचें जायना. परमात्मा पळोवका जाल्यार दिव्य जावन आशिल्ले ज्ञान दृश्टी जावका. हें फुडें दुखून ऋषी मुनीन पुराय आमकां प्रमाण करून दाखयलां. तांणी कितले काळ तपस्या केल्ले तांकां गोचर जावन आशिल्लो परमात्मा गोचर जाल्लो. हें पळय तें पळोवका जाल्यार कोटी सूर्य समान तेजाचे परमात्मा पळोवका जाल्यार आमगेले बाह्य चक्षु प्रयोजन ना म्हूण जालें वयव्या. तशें जाल्यार त्या परमात्माक आमी तस्सल एक अतिंद्रिय जावन आशिल्लो परमात्माक अतिंद्रिय रितीरी पळोवका म्हणटना अतिंद्रिय जावन आशिल्ली कसलकी सकड वस्तू आसची म्हूण आमी लेखका. तशी वेदय एक अतिंद्रिय वस्तू म्हूण म्हणटा. वस्तू म्हण वेदय एक अतिंद्रिय आमकां गोचर जायना नातिले. धर्मूय आमकां म्हळ्यार वेद गोचर वेद आमी शिकून काडयता तशें न्ही वेदान गोचर जावन आशिल्लें. आतां म्हणलें धर्म कसलो अधर्म कसलें पुण्य कसलें पाप कसलें देव कोण हें पळय अतिंद्रिय म्हणटा. तें अतिंद्रिय जावन आशिल्लें अगोचर जावन आशिल्लें वस्तू गोचरा येवका जाल्यार वेद प्रमाण जाल्लें आमकां. तशी वाचा विरूपनित्यया म्हूण म्हळ्यार तशी परमात्माक विरूप नित्यया वाचा म्हळ्यार नित्य जावन आशिल्लें वाक्यान परमात्माले स्तोत्र करी म्हूण सांगलां. नित्य जावन आशिल्लें वाक्य म्हळ्यार कसं न्ही वेद. तशी अनित्य वाक्य म्हळ्यार पौरुशेय. पौरुशेय म्हळ्यार मनशान केलेलें. हें पौरुशेय अनित्य वाक्य मनशान केलेलें तें विंगड जाता आसता वता जाल्यार वेद केन्नाय आसता. तशें जावन नित्याः वेदाः समस्ताश्च शाश्वता विष्णुबुद्धीगा सकल वेद नित्यच आसता केन्नाय एकल्याक आसता. विष्णु बुद्धीगा परमात्माले बुद्धीन तूं आसता केदना सर्गे सर्गे मुने वैत उद्गीर्यन्ते अतएव च ते प्रति ब्रह्मकल्पांतू परमात्मो ब्रह्माक बोधन करता जाल्यार प्रलय कालांतू परमात्मालांतूच तागेले बुद्धींतूच ते वेद स्थित जावन आसता म्हूण सांगून. तशी वपास ते वेद सृश्टी जातना परमात्मा ब्रह्माक उद्गीत करतना सुरवे पंत कसा सांगला तशी करता. कसं लेट तांतू तिद्दूपडी ना ताणें केलेलें. तशें जावन तेंची स्वर वर्ण क्रमान तशीच परमात्मा सांगता. तांतू कसले चेंज रागू चेंज वर्ण चेंज क्रम चेंज कसलें ना तशी सांगता. तशें जावन वेद पुराय जनान आयकलेलें मात्र शिवाय कोणेय रचन करनी वापस. तशें जावन ताका श्रुती श्रुत जाल्यार देखून श्रुती म्हूण म्हणचें. तशी आमी वेद अपौरुशेय म्हणून पळयलें. हे विशयाक आनी कसलच कडी
वेद अपौरुषी म्हणजे आणि कसलचकडे विचारान सांगेत हे आम्ही पाहिजे दिसा पळया. आजी सांगिले सर्वई परमात्माले गुरुंग गेले चरणरविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत्. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.